नमस्कार, मी धीरज महांगरे. आज आपण अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 41 अमोल खोंदिलजी यांच्याशी बातचीत करणार आहोत. पुणे महानगरपालिका निवडणूक 15 तारखेला आहे आणि याच रणसंग्रामात अमोल खोंदिलजी हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. एक सुशिक्षित तरुण समाजकारणात येऊ पाहतोय, समाजासाठी काहीतरी करू पाहतोय. तर आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. समाजाप्रती त्यांचे विचार, उद्दिष्ट ध्येय, धोरण काय आहे ते. तर नमस्कार अमोल. नमस्कार. मी अमोल खोंदिल, यश रवी पार्क सोसायटी इथे चिंतामणी नगर इथे राहत असून मी स्वतः आजूबाजूच्या आपल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये जे काही समस्या आहेत, ज्या गरिबांच्या समस्या असतील, जनतेच्या समस्या असतील, त्या समस्या मला जवळपास 3 वर्षापासून इथं ऑब्झर्व करत आहेत. तरीसुद्धा आपण माझे मित्र असतील, माझ्या माध्यमातून मी स्वतः या समस्यांकडे जातीने लक्ष घालत आहे. काही 2022पासून इथं प्रशासक आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वच महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही जेव्हा काही गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो, त्यासाठी काय आम्हाला एवढा फॉलोअप घ्यावा लागतो की आम्ही सुद्धा तिथं हतबल होतो की काम होईल का नाही होईल. कारण महानगरपालिकेचे नवल किशोर राम असतील किंवा आणखी काही बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, ते अक्षरशः आमच्या या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. तर मला असं जाणीव झाली की आपण स्वतः जर या राजकारणात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला महानगरपालिकेमध्ये, तर कदाचित आपण स्वतः जातीने लक्ष देऊ शकू आणि समाजाचे जनतेचे प्रश्न आपण स्वतः हँडल करू शकू आणि जनतेला त्या समस्यांपासून मुक्त करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकू. म्हणून मी अपक्ष म्हणून कुठल्याही पक्षाकडे मी कुठल्या तिकिटाची भीक वगैरे मागण्याची मी एक थोडीशीही तसदी घेतलेली नाही आहे. कारण मला अपक्ष लढायचा एक माझ्यावर कुठल्याही प्रकारचा एक धब्बा मला लावून घ्यायचा नाही. कारण आपण जर कुठल्याही एखाद्या पक्षाकडून जर तिकीट घ्यायचं ठरवलं आणि प्रयत्न जरी केले, तरी हे आज निवडणूक झाल्यानंतर, उद्या निकाल लागल्यानंतर हे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांचा स्वतःचा निर्णय असतो. नंतर ते दल बदल करतात, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते पक्ष बदल करतात आणि त्यावेळेस ते मात्र जनतेला अक्षरशः गृहीत धरून तिथं स्वतःचा निर्णय घेऊन जनतेने ज्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवून त्यांना निवडून दिलेलं असतं, त्यावर अक्षरशः पाणी फेरलं जातं. तर मी स्वतः या समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी मी स्वतः निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर मला हे जे सर्व प्रश्न रिझॉल्व करण्यासाठी मला निवडणूक चिन्ह भेटलेलं आहे, दुर्बीण. तर सर्वांनी दुर्बीण या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या विकासासाठी, या प्रभागाच्या विकासासाठी प्रचंड मतांनी निवडून द्यावं, हीच माझी सर्वांना नम्र विनंती आहे. अमोलजी, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही पक्षांचा धब्बा लागून नाही घ्यायचा म्हणून अपक्ष लढताय. हे जरी तुमचं सध्याचं विचार जरी आत्ताच्या सध्याच्या दृष्टीने तुमच्या विचाराप्रमाणे जरी बरोबर वाटत असलं, तरी मला एक म्हणायचं आहे की ह्या पक्षांची स्थापना ही जनतेच्या सेवेसाठी झाली. जनतेची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांची स्थापना झाली आणि ह्या पक्षांची स्थापना झाल्यानंतरही तुमच्या दृष्टिकोनातून आत्ता बरेच प्रश्न हे राहिलेले आहेत, प्रलंबित राहिलेले आहेत. मग एवढे पक्ष, एवढी संघटना, एवढे मोठे ग्रुप्स असूनसुद्धा, एवढे नेते मंडळी असूनसुद्धा जर प्रश्न प्रलंबित राहत आहे, तर एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही ह्या सगळ्या समस्यांकडं, प्रलंबित विषयांकडे कसं बघताय? तुमचा पहिला प्रश्न हा होता की पक्षांची स्थापना ही समाजसेवेसाठी झालेली आहे. ते बरोबर आहे. ते कागदोपत्री पूर्वी बरोबर होतं, आता पण ती बरोबर आहे. पण अक्षरशः आता जे पक्ष स्थापन होत आहेत ते फक्त त्यांचा एक धंदा झालेला आहे. राजकारण हा त्यांनी एक धंदा म्हणून घेतलेला आहे. कारण इथं लोकशाही फक्त नावाला उरलेली आहे. इथं लोकशाही अक्षरशः संपलेली आहे. आपण एखाद्या अशिक्षित माणसाला देखील आपण विचारलं तर त्याच्या हे भूतकाळातील घडलेल्या गोष्टी आपण त्याच्या निदर्शनास ते सुद्धा आपल्याला समजावून सांगू शकतील की खरंच लोकशाही वगैरे राहिलेली आहे का. तर
साधारणतः आपण जरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा तिकीट मागण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला तिथं डोनेशन मागितलं जातं. आज रोजी 2-2 करोड रुपये तिथं डोनेशन मागितलं जातं. तर आपल्यासारखा सामान्य नागरिक ते 2 करोड देऊन जर निवडणूक लढत असेल तर एक विचार करण्यासारखी बाब आहे. जर निवडणूक लढण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी जर तुम्हाला पैसे मोजावे लागत असतील तर ती समाजसेवा तो व्यक्ती करू शकेल का? हा पहिला प्रश्न. जेवढे त्याने खर्च केलेले असतात निवडणुकीसाठी त्याच्या डबल टिबल तो आधी ते रिकवर करतो, नंतर उरले तर तो समाजसेवेसाठी ते काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो, पण तेही ते त्याच्याकडून होत नाही. कारण त्यालाच खाण्यासाठी, त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे घर भरवण्यासाठी सर्व पैसे तो तिथं युटिलाइज करावे लागतात त्याला. तर या सगळ्या गडबडीत आपल्या प्रभागाचे कामं होत नाहीत. याच्या आधी पण आपण बघितलं किती नगरसेवक आले, किती नगरसेवक निवडून आलेत, की त्यांनी काय काम केलं हे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. एक साधा रोड जर त्यांनी बांधला तर तो रोडसुद्धा 1 वर्षाच्या वरती टिकत नाही आहे. पावसाळा आला की तो लगेच खरबडून जातो. तर त्याची कामाची क्वालिटी बघतो आपण. त्यांनी 100 रुपये आले तर तो 60 रुपये स्वतःच्या घरात लावतो आणि 40 रुपये तो त्या कामाला लावतो. मग त्या हे कामं असे अधुरे राहत जातात. तात्पुरती डागडुजी करून काही फायदा होत नाही आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत जे पक्षाचे नेते होऊन गेले, ज्या त्या पक्षातले, त्यांनी जी हे समाजासाठी सेवा केली काम केली म्हणा, किंवा कामाचा दर्जा कमी जास्त झाला म्हणा, त्याच्या जे विचित्र पद्धतीचं काम झालं असं तुमचं म्हणणं आहे. तर मग तुमचं जे काही दृष्टिकोन आहे, ध्येय धोरण आहे, विजन आहे की तुम्ही कशा प्रकारचं काम समाज हितासाठी करणार आणि कोणता विजन, कोणता मिशन ठेवून तुम्ही चालला आहे की ज्या विजन मिशनकडे बघून या जनतेने तुम्हाला निवडून द्यावं किंवा तुम्हाला मतदान करावं? माझं एकच विजन आहे, जनतेची सेवा, निस्वार्थ सेवा. 24 तास त्यांच्यासाठी मी उपलब्ध असेन, हे माझ्यासाठी एक सेवा आहे. मी स्वतः एक उद्दिष्ट, एक जाहीरनामा मी प्रसिद्ध केला आहे की स्त्रियांची सुरक्षितता. प्रत्येक आपल्या प्रभागात जिथं CCTV कॅमेऱ्यांची गरज आहे तिथं CCTV कॅमेरे लागले पाहिजेत. रस्त्यांची क्वालिटी चांगली असली पाहिजे. तिथं जे आपण खड्डे पडलेले आहेत ते खड्डे तिथं पडता कामा नये. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा आपल्या प्रभागात नवीन जे सोसायट्या निर्माण होतात त्या प्रत्येक सोसायटीला पाणी पुरवठा हा झालाच पाहिजे. त्यांना टँकर हे ॲक्च्युअली त्यांना टँकरची मागणी त्यांनी केलीच नाही पाहिजे, असा आपला टँकरमुक्त प्रभाग हा झाला पाहिजे. त्यानंतर अवैध दारूचे जे अड्डे आहेत ते दारूचे अड्डे संपूर्णतः आपण बंदी घालावी, हे माझं एक उद्दिष्ट आहे. आपल्या परिसरात असणाऱ्या विहिरी आहेत ज्यामध्ये पाण्याचा स्रोत आहे, त्या विहिरींचं व्यवस्थापन आपण केलं गेलं पाहिजे. त्यानंतर असे बरेचसे मुद्दे आहेत, छोटे मोठे. गरिबांची मुले त्यांना शिकण्यासाठी आता आपण बघतो प्रायव्हेट स्कूल आहेत, 1-1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये तिथं फीज आहे. तर असं एक आपण PMCची एक मल्टी स्पेशालिटी, जशी प्रायव्हेटमध्ये फॅसिलिटी आहे तसं आपण जर मल्टी स्पेशालिटी PMCची स्कूल आहे तर आपण केली तर तिथं गरिबांची मुलं तिथं शिकू शकतील आणि शिक्षणाचा लाभ सर्वांना मिळू शकेल. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात एक PMCचं सरकारी हॉस्पिटल नाही आहे, तिथं जर आपण सरकारी हॉस्पिटल जर उभारलं तर तिथं सुद्धा नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळू शकतील. असे माझे सर्वसामान्यांच्या गरजा भागवणारे बेसिक माझं उद्दिष्ट आहे की जे आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण ज्या बेसिक गोष्टीत जर नागरिकास आत्ता या लेवलपर्यंत जर या बेसिक गोष्टींसाठी जर लोकांना भांडावं लागतं आणि निवडणुकीसाठी जर बेसिक गोष्टीत जर आपला जाहीरनामा असू शकतात तर याच्या आधी राज्यकर्त्यांनी काय कामं केले हे आपण विचार करण्यासाठी आणि सामान्य जनतेने नक्कीच यावर विचार करण्यासाठी विचार करण्यासाठी गोष्ट आहे की आपल्याला फक्त बेसिक गोष्टीसाठीच जर भांडावं लागतं तर नक्कीच इथं अपक्ष म्हणून माझा विचार नक्कीच जनतेने करावा. एक सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित असे हे अमोलजी खोंदिल आहेत. त्यांची जी तळमळ आहे समाजाप्रती की समाजासाठी काहीतरी सेवा करायची, एक जनसेवा हाच ध्यास आहे त्यांच्या मनात. जे सामान्य कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी जे काही अडीअडचणी पाहिल्यात, अनुभवल्यात आणि ज्या समाजात वावरताना त्यांच्यासमोर ज्या काही गोष्टी येतात, समस्या येतात, त्याच्यातून त्यांना असं वाटलं की का नाही मी ह्या सोडवण्यासाठी या राजकारणाच्या या रणसंग्रामात
रणसंग्रामात उतरावं आणि ह्या सिस्टीममध्ये जाऊन समाजासाठी लढावं, अशा पद्धतीच्या विचारांनी असं युक्त असं अमोल खोंदिलजी यांचं एक नेतृत्व ह्या प्रभाग क्रमांक 41मध्ये येऊ पाहतं आहे. तर त्यांची जे चिन्ह आहे ते दुर्बीण आहे. तर मला अमोलजी खोंदिलजी यांना एकच आता जाता जाता एक विचारायचं आहे की शेवटचा तुम्हाला मतदारांना काय संदेश द्यायचा आहे? मतदारांना माझा एकच संदेश द्यायचा आहे की ही निवडणूक प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने काहीतरी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदू मुस्लिम अशा गोष्टींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे. मला एकच सांगायचं आहे, हिंदू मुस्लिम जरूर तुम्ही धर्माचं आपल्या धर्माचं एक प्रत्येकाला आदर असतो, प्रत्येकाची श्रद्धा असते, पण निदान आपण हे करायला पाहिजे की माझ्यासमोर काही गोष्टी अशा आल्यात की काही सदस्य असे पण म्हटले, काही मतदार असे म्हटलेत की मी हिंदूलाच मत देणार, पण मी सुद्धा तिथं हिंदूच आहे आणि माझ्या बाबतीत हिंदू आणि सद्भावना. तर माझं एक मतदारांना एक आव्हान आहे की हिंदूंचा नक्कीच विचार करावा. आपण हिंदू आणि सद्भावना या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही मतदान करायला पाहिजे. फक्त हिंदू म्हणून हिंदूंच्या विरोधात भडका असा कोणाही मतदाराने करू नये आणि सत्सद विवेकबुद्धी जागरूक ठेवून खरंच भूतकाळाचा विचार करता, कुठल्या संघटना कुठं गेल्यात हे आपण विचार करता, कुठले आमदार खासदार फुटले, कुठले नगरसेवक वगैरे फुटतील भविष्यात, भूतकाळाचा विचार करता त्याचा विचार करून आपण नक्कीच अपक्ष उमेदवार म्हणून अमोल खोंदिल यांचा विचार करावा. आणि आपलं चिन्ह आहे दुर्बीण, अनुक्रमांक 60, जागा नंबर ड. नक्कीच मतदारांना माझं एक आव्हान असेल की एकदा मला संधी देऊन स्वराज्य निर्माण घडवण्यासाठी तुम्ही हातभार लावावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. जाता जाता 2 शब्द बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन हे स्वराज्याचं निर्माण केलं आणि स्वराज्य उभं केलं. तर जेव्हा जनसेवा येते, मानवसेवा येते, मानवसेवा हाच खरा धर्म आणि माणुसकी हीच खरी जात, या भूमिकेतून या तत्त्वाने जर कोणताही उमेदवार पुढे आला आणि समाजासाठी लढला, समाजासाठी काम केलं, तर नक्कीच या समाजाचा विकास कोणी थांबू शकणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, जातपात धर्मपंथ हे सोडून माणुसकी आणि मानवजात आणि मानवधर्म हाच पुढं घेऊन लोकांसाठी प्रत्येक समाजसेवकांनी पुढे यावं. आणि मी या निवडणुकीच्या रणसंग्रामात अमोलजी खोंदिल अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. प्रभाग क्रमांक 41मध्ये एक उच्च शिक्षित असा तरुण पुढे येऊ पाहतोय, त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. त्यांचं चिन्ह दुर्बीण आहे. निश्चित त्यांचे तुम्ही विचार ऐकले, त्यांचे विचार ऐकून त्यांचं जे व्हिजन मिशन आहे त्याने त्यांचं सगळं सविस्तर बातचीत आपण केलेली आहे. निश्चित त्यांना आपण निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. मी धीरज म्हांगरे आणि अमोलजी खोंदिल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.